आणि आता पाहूयात एक विशेष रिपोर्ट। अशोक खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर सर्वात पहिलं नाव समोर आलं ते रुपाली चाकणकरांचं। रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्यासोबतचे त्यांचे अनेक डझनभर फोटो समोर आले। त्याचबरोबर त्यांच्या शिवनिका संस्थांवर सुद्धा रुपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत। अनेक महिलांना रुपाली चाकणकरांनी अशोक खरातकडे नेल्याचा आरोप केला जातो। या सगळ्या पार्श्वभूमीवर एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि त्यासाठी एसआयटीने रुपाली चाकणकरांना एक समन्स बजावले। रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्यानंतर रुपाली चाकणकरांचं त्यावरचं उत्तर अजब आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की चौकशीला जाण्यासाठी मी एक महिला असल्यामुळे मला प्रवासात अधिक वेळ लागतो। हे अजब उत्तर ऐकून एसआयटीचं समाधान झालं की नाही हे माहीत नाही, मात्र या प्रकरणात एक प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे रुपाली चाकणकर आहेत कुठे? बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी। एसआयटीचं रुपाली चाकणकरांना समन्स। मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्यामुळे येणं शक्य नाही। रुपाली चाकणकरांचा अजब गजब दावा। अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे डझनभर फोटो समोर आले। रुपाली चाकणकर त्या अशोक खरातचे पाय धुत होत्या, त्याला ओवाळत होत्या, त्याच्या पायावर डोकं ठेवत होत्या आणि अशोक खरातच्या संस्थेत पदाधिकारीही होत्या। अशोक खरातशी कनेक्शन पुढे आल्यावर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरीही त्यांची एसआयटी चौकशी होणार आहे। त्यासाठी रुपाली चाकणकरांना एसआयटीनं समन्स पाठवलाय। या चौकशीला नाशिकला जायला रुपाली चाकणकरांनी नकार दिलाय। महिला असल्यामुळे आणि प्रवासात वेळ जात असल्यामुळे येणं शक्य नाही, मात्र पुणे किंवा मुंबईला चौकशीला येणं शक्य आहे असं रुपाली चाकणकरांनी एसआयटीला कळवलंय। चाकणकरांच्या या अजब गजब दाव्यानं धक्काच बसलाय। करांना एसआयटी कडनं समन्स गेले होते, पण आताच बातमी कळते की त्या तिथे एसआयटी पुढे जाणार नाहीत आणि कारण इतकं क्षुल्लक आणि इतकं विक्षिप्त दिलं गेलं की मी एक महिला आहे आणि मला प्रवास करायला त्रास होईल, हे काही कारण नक्कीच नाहीये। कारण याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना बघितलेत, त्यांची भाषणाचे व्हिडिओज बघितलेत, त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ बघितलेत, केक खातानाचे व्हिडिओ बघितलेत, तर असंख्य वेळा समारंभांना ते तिथे जात होत्या आणि आता अचानकपणे त्या म्हणतात मी महिला आहे आणि प्रवास करू शकत नाही। तर कोणालाही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे। रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स पाठवल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली आहे त्या तारखेला हजर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। परंतु आता रुपाली चाकणकरांकडनं जी कारणं देण्यात येत आहेत म्हणजे त्या या चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत। खरं तर त्या निर्दोष असतील तर त्यांनी तिथं जावं, जबाब द्यावा, परंतु राज्यभर दौरे करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आता नाशिकला प्रवास करताना त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं हास्यास्पद कारण देत असतील तर मग त्या कुठंतरी स्वतः दोषी आहेत हे सिद्ध करतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। नाशिकला घाबरट बाई आहे, खोटारडी। नाशिकला गेल्यावर लोक मारणार आहेत तिला। तिची तिथं घाबरले की कोणती गाडी घेऊन जायचं, कसं जायचं, संरक्षण, कारण का आता तर कॉन्वॉय नाही ना। पोलिसांच्या जीवावर, राजकीय नेत्यांच्या जीवावर माच केला या बाईनी, दलाली केली, महिलांचं अत्याचार, शोषण होऊ दिलं। आता तिच्या अशी की जायचं कसं? आणि अजूनही सरकारमध्ये काहीतरी चाहते नेते आहेत जे तिला बॅकिंग देतात, त्यामुळे तर तिची एवढी हिंमत आहे ना। खरात सोबत ओळख कशी झाली? किती वर्षांपासून खरातशी संपर्कात होत्या? पदाचा दुरुपयोग करून खरातला लाभ मिळवून दिले का? खरातच्या स्थावर जंगम मालमत्तेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का? खरातनं स्थापन केलेल्या कंपन्यांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे का? शिवनिका संस्थेपर्यंत जलवाहिनी टाकायला मदत केली का? काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली होती का? शिवनिका संस्थेला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीतून इन्कम टॅक्स रिबेट मिळवून दिलं का? खरातच्या संपर्कातील पीडित महिलांवर प्रभाव टाकला होता का? अशा सगळ्या मुद्द्यांवर रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे। सध्या रुपाली चाकणकर त्यांच्या पुण्यातल्या घरी नाहीत, त्या अज्ञात ठिकाणी असल्याचं कळत आहे। त्यामुळे त्यांना कुठून कुठल्या प्रवासाला वेळ लागणार आहे आणि महिला असल्यानं प्रवासाला जास्त वेळ कसा काय लागणार आहे याची उत्तरं चाकणकरच देऊ शकतील।
यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, मुंबई.